तर थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील. आज खरं तर खूप चांगला योग आहे. नरेंद्र सर, दिनेश पाटील सर आणि मी खरं तर विज्ञान शाखेमध्ये सायन्समध्ये आम्ही ASC कॉलेजला एकत्र शिकलो आणि आज 3 कॉमेंटेटर इथे एकत्र या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजनामध्ये आज खरं तर आम्ही घटक राहिलो. त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स, दिनेश पाटील सर. थँक्यू सो मच रिवाल सर. अतिशय उत्तम दर्जाचा परफॉर्मन्स BCC पागोडे संघाने केला, परंतु आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही आहे अजनबी ओळे संघ. प्रमोदची विकेट पडणं, अशीच लवकर बाद होणं, परंतु त्यानंतर सुद्धा 60 धावांसाठी लढणं त्यांच्या गोलंदाजांना झेपलंच नाही. गोलंदाजी खराब राहिली आणि त्याच्यामुळे जिथे मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आणखीन एक संघ की जो सुपर 4मध्ये कोण पोहोचेल. एका बाजूला G211 जानमान नेरे संघ, तर एका बाजूला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. पहिलाच बॉल ट्रॅव्हल झालाय सतीश मिसाळ याचा. पहिल्या बॉलवर रन्सचा सिंगल. प्रथमेश फडक्यानं 1 या धावसंख्येने खातं खोललं. तत्पूर्वी मात्र स्ट्राईकवर आला बाली म्हणजेच प्रवीण चोरगे. आपल्या आयुष्यातली पहिली कार. आयुष्यभर ज्यानं काबाड कष्ट केले, आयुष्यभर प्रामाणिक निष्ठेनं खेळत राहिला, आपल्या गावाचा झेंडा अटकेपार रोवत राहिला आणि आपल्या खेळाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करत राहिला आणि अखेरकार सब्र का फल मीठा होता असं म्हणतं जातं ना, त्याचीच प्रचिती म्हणून इनामपूरच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी असलेली कार मात्र बालीला मिळाली आणि त्याबद्दल बालीचंही अभिनंदन राहील. दक्षपंतांनी मात्र इथे इशारा केला वाईट बॉल. कीपरनं चालाकी जरूर चांगली दाखवली. ओंकार केनीची चालाकी फार सुंदर होती. दक्षपंतांनी मात्र वाईट बॉलचा इशारा केला. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर मात्र वाईड. स्लोवर बॉल त्यांनाही माहिती आहे. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघालाही माहिती आहे की विकेट किती महत्त्वाची आहे. प्रत्येक बॉलवर आऊट घेण्याचा प्रयत्न बालीला केला जातोय. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक रेकॉर्ड्स ज्या खेळाडूंनी केले, 6 बॉलमध्ये 6 षटकार आजही लगावू शकतो, ती मनगडातली क्षमता बालीनं दाखवली. 12 बॉलमध्ये 12 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम याच माणसा नावी आहे, तो बाली. त्याच्यामुळे आपला खेळ आणि आपली परिपक्वता बालीनं कायम सिद्ध केली आहे. वय फॅक्टर नाहीच आहे मित्रांनो, कारण आपल्यामध्ये असलेला कॉन्फिडन्सच माणसाला महान बनवतो आणि आपल्या कर्तृत्वानं, कारण यशाचा मार्ग प्रयत्न या शब्दांनी सुरू होतो. त्याच्यामुळे प्रयत्न कायम करत राहिलात ना की यश जरूर मिळेल. यश बालीनं कमावलं, त्याबद्दल नेरे संघाचं त्याचंही कौतुक करूया आणि वळूया सामन्याकडे. या आतापर्यंत पहिल्या सामन्यात रोखून धरलं आहे, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आहे. आजच्या या स्पर्धेमधला अंतिम दिवस आहे. पहिला सामना 93 वर गेला, कारण खऱ्या अर्थानं कुंडेवाळ संघानं काय अफलातून खेळ दाखवला. कान्होबा कुंडेवाळ संघ ज्याच्यामध्ये मयूर भास्करचं अर्धशतक पाहायला मिळालं, 93 धावा, परंतु मोह संघ तो सामना फक्त 11 धावाने पराभूत झाला. क्लोज काउंटर तसं म्हणता येईल. त्यानंतर दोन्ही सामन्यामध्ये धावा कमी आल्या, रिकामी जागा आहे आणि अशा प्रकारे इथे मात्र या पहिल्या षटकामधला पूर्वार्धामधला पहिला चौकार येईल. बाली खनिज चौकार येतोय. पहिल्या बॉलर मात्र सिंगल वाईड डॉट 1-1-4. शेवटचा बॉल स्ट्रेट टू फिल्डर. पॉइंट्सला मात्र आर्यननं एक लाजवाब झेल टिपला. एक मोठी विकेट सतीश मिसाळनं खऱ्या अर्थानं रचलेला सापळा ट्रॅप केला प्रवीणला आणि इथे मोठा फटका पॉइंटच्या डोक्यावरून लगवायचा होता, परंतु स्ट्रेट टू फिल्डर प्रवीण चोरगे बाली आउट.
षटकाला मात्र बोर्डवर धावा लागतात तब्बल 14. पहिल्या षटकामध्ये 8 धावा सतीश मिसाळचं लाजवाब षटक पॉवर प्लेचं. तर ग्रेट बॉलिंग अटॅक आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बालीला त्यानं केलं बाद. एक ट्रम्प कार्ड विकेट्स त्यानं कमावली आहे. परंतु प्रथमेश फडकेला कोण विसरेल. अनेक वर्षापासून तोही लाजवाब खेळ आदित्य मस्कर या संघामध्ये असेल, सुशांत असेल, ही सगळी मंडळी मात्र आणि खऱ्या अर्थानं म्हटलं ना की परेश दादा, सूरज ही मंडळी ही टीम चालवते. टीमला मी नेहमी सांगितलं की टीमला एक बाप असावा आणि त्याचं तुम्हाला ऐकता यायला हवं. कारण तुम्ही त्याचं जर ऐकलं तर टीम मात्र पुढे घेऊन जातो. राऊंड विकेट. हा बॉल थोडासा लोअर फुलटॉस राहिला. सिंगल रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो आहे. थोडासा उशिरा थ्रो आला, थोडासा. त्याच्यामुळे 2 रन्स मात्र प्रथमेशनं सहजच कंप्लीट केल्या आणि या 2 धावेनं 16वर मजर मारली जाते. क्रमांक 2चं षटक सुरू आहे. ध्रुव पाटील हे षटक हाताळतोय. यजमान संघ आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःच्या मैदानावरती लाजवाब आजपर्यंत खेळ राहिला आहे. पण इथून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल सुपर 4साठी. एक तरी ट्रॉफी मात्र उचलायची असेल तर इथे जिंकणं अनिवार्य राहील. अकोटप्प्याचा बॉलला दिशा दिली आहे, उंची ही गाठली आहे आणि इथे मात्र अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. प्रथमेश ऑन फायर. आणखीन ठोकला जातो एक षटकार. या षटकातील 2 षटकार, एक दुहेरीचा फटका. मोठी फटकेबाजी. प्रथमेश फडकेची बॅट तळपती आहे. त्यानं मात्र गिअर शिफ्ट केला आहे. पहिल्या षटकामध्ये आलेला प्रेशर रिलीज करण्याचं काम मात्र प्रथमेश फडके करतोय. चांगली फटकेबाजी ध्रुव पाटीलवर. आता मात्र हल्ला बोल होतोय. आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्यांनीही 14 धावा मोजलेत. त्याच्यामुळे धावपळकर धावा लागले त्या तब्बल 22. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हा बॉल चांगला राहिला आहे. भरधाव वेगानं परफ्यूम डिलिव्हरी नेमकं काय हे दाखवणारा हा बॉल होता. अगदी कानावरून गेला आणि इथेच मात्र डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉल्स आता पण ट्रॅव्हल केले ध्रुव पाटीलने. एक खराब बॉल सामने चित्र कसं बदलू शकतो. अनेक वेळा पहिला इट्स नो बॉल कॉल आणि इथे बीमरला हा नो बॉल प्लस चौकार. लॉंग स्टॉपच्या दिशेने नॉन स्टॉप बॉल गेला. 5 धावा. एक बॉल टाकायचा होता अंतिम, पण ध्रुव पाटीलचा नेम चुकला आणि इथे मात्र हातून निसटलेल्या बॉलवर धावा आल्या तब्बल 5. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि धापलकर धावा या 5 न लागतील तब्बल 27. फ्री हिट. एक बॉल कदाचित षटकार आला तरी चालला असता, परंतु 5 धावा आणि फ्री हिटचा बॉल. आणखीन एक फुल टॉस बॉल, परंतु इथे चांगला बॉल होता. बॅटची कडा लागली. यष्टिरक्षक चकला, फसला. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक ही फसला आणि बॉलनं मात्र मागे न पाहता सरळ ओलांडली. डीप थर्ड मॅनची सीमारेषा आला. हा मात्र आणखीन एक चौकार. म्हणजे त्याचा अर्थ या शेवटच्या बॉलवर धावा आल्या तब्बल 9. 2 षटकांचा वाज विकेट संपला. प्रथम फलंदाजी करताना जितू इलेव्हन जानमा नेरे संघ जाऊन ठेवतं 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31वर. 31 धावा. या 4 धावा मी तर म्हणेन की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं चुकीच्या पद्धतीने दिलेत. परंतु नेरे संघ धावा मोजत असेल, धावा कुठूनही येऊ दे. ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये पैसा कसा यायला चालतो त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये ही धावांची श्रीमंती असायला हवी. क्रिकेटचा खेळ सुंदर राहिला आहे. नेरे संघाची सुरुवात यंदाच्या मोसममध्ये जशी त्यांना अपेक्षित होती तसं नव्हती झाली. अतिशय खराब परफॉर्मन्स नेरे टीमचा सुरुवातीला झाला, परंतु त्यांनी ओळखलं की मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स आणि ह्या वर्षीच्या परफॉर्मन्समध्ये फरक यायला लागला आहे. त्याच्यामुळे लवकर जागे झाले आणि जागे झाल्यानंतर मात्र वाघाची डरकाळी फोडत ते मात्र जागे झाले आणि मग स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची वेळ आल्यावर त्याने मात्र आपल्या संघासाठी असा परफॉर्मन्स सुरू केला की मग ते पुन्हा मागे वळून पाहिले नाहीत. त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक. एका बाजूला बॉल हवेत. क्या बात. सतीश मिसाळचा लाजवाब खेळ पहा. उमेश पाटीलला मात्र झेलबाद केला. बराच दूरचा अंतर. स्वतः गोलंदाजानं मात्र जवळपास स्क्वेअर लेगच्या पंचांच्या पुढे जाऊन हा झेल टिपलाय. सुंदर रनिंग मात्र लगावली. नॉनस्टॉप बॉलवर मात्र डोळे ठेवले, कटाक्ष टाकला आणि जोपर्यंत झेलतला जात नाही तोपर्यंत नजर हटू दिली नाही. नजर हटी दुर्घटना घटी म्हणतात,
पण नजर मात्र कायम ठेवली आणि उमेश पाटीलचा हा झेल सतीश मिसाळनं आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती टिपला. आतापर्यंत 2 सफलता ज्या संघाला मिळाल्या त्या दोन्ही सफलता मात्र सतीश मिसाळच्या नावावरती आहेत. उमेश पाटील होईल बाद. 0 सचिन मोरे आणखीन एक चांगला ताकदवार फलंदाज. आदित्य मस्करची अब्सेन्सी कदाचित जाणवते, परंतु सचिन मोरे एका बाजूला सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ भल्या मोठ्या संघांना प्रभावित करण्याची कामगिरी बालायन टीमने केली. सतीश मिसालचा ऑलराऊंड परफॉर्मन्स, बालाचा विस्फोटक खेळ, सगळी मंडळी मात्र अप्रतिम खेळ दाखवला आहे. आपल्याच तंद्रीत राहणारा हा संघ आहे. जगाचा काही आम्हाला संबंध नाही, आम्ही आमच्या पद्धतीने खेळत राहू, जिंकत राहू आणि एक मनमौजी संघ म्हणून ओळख राहिली आहे. काही परफॉर्मन्स राहिला मित्रांनो सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा सुद्धा. त्याच्यामुळे 2 मातबर संघ लढत आहेत. अकोटप्याच्या बॉलला दिशा दिली आहे, गलीमधून बॉल ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक पोहोचेल जरूर. सुंदर क्षेत्ररक्षण, कारण थोडासा डीप पॉईंटला क्षेत्ररक्षकाला तैनात केला होता, त्याच्यामुळेच मात्र तो त्या बॉलपर्यंत पोहोचला. त्यानं धावा मात्र रोखल्या 2 आणि या 2 धाव्यानं मात्र स्वतःचं खातं सचिननं उघडलं. संघाची धावसंख्या जाऊन ठेवली 33 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. सतीश मिसाळ टू सचिन मोरे. स्विचिटचा प्रयत्न मात्र फसला. बॅटची कडा लागली. सतीश मिसाळ आपल्या या स्पेलमधला कमावतोय 3री विकेट. काय सुंदर गोलंदाजी. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ध्रुव पाटीलनं गोलंदाजी केली. 23 धावा त्यांच्या षटकामध्ये मोजल्या, परंतु सतीश मिसाळ पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. 8 धावा दिल्या, बालेला त्यानं बाद केलं आणि या षटकामध्ये मात्र पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा उमेश पाटील आणि आता सचिन मोरेला मात्र बाद केलाय. दर्जेदार टिचून गोलंदाजी. 33 वर आतापर्यंत रिस्ट्रिक्ट केलंय. 23 धावा एका षटकामध्ये येऊन सुद्धा आतापर्यंत चांगली गोलंदाजी मी म्हणेन की सतीश मिसाळनं दाखवली आहे. ध्रुव पाटील जरूर मागणं ठरलाय, पण सतीश पाटील कमालीचा पलटवार करतोय. 2 संघांमधली ही ताकदवान लढाई आहे. इथून जिंकेल तर ट्रॉफी घेईल, त्याच्यामुळे ट्रॉफीची लढाई 2 संघांमध्ये सुरू आहे. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. मॅक्झिमम ओव्हर्स हा स्पर्धेचा कणा राहिला, गाभा राहिला आणि ते त्यांनी जपलं. त्याबद्दल रोशन अँड टीम सगळ्यांचं कौतुक केलं जाईल. अतिशय उत्तम स्पर्धा. एक स्टँडर्ड क्रिकेट कशी खेळली जाते ना, याचा जीता जागता उदाहरण म्हणजे बाळाची आणि संपूर्ण सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची ही स्पर्धा. आदरणीय कैलासवासी आनंदाशेठ केनी यांच्या नावानं अतिशय सर्वोत्तम स्पर्धा मात्र साकारली जाते. 6 षटकांचे पहिले सामने झाले, त्याच्यामुळे बॅलन्स क्रिकेट, त्याच्यामध्ये डीप क्रिकेट आहे ना, तो जिंकलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालं. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. उचलेल फेकेल, तत्पूर्वी मात्र रन्स मिळेल. ती 1 रन्स. धावकर धावा लागल्या त्या 34 धावा. कुणाल गायकरनं मात्र 1 या धावसंख्येनं आपलं खातं उघडलं. वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती प्रथमेश फडके मात्र आता स्ट्राईकवर असेल. स्लोवर बॉलला पीक केलाय आणि पीक बरोबर हिट ही केलाय. प्रथमेश फडके ऑन फायर. ज्या वेळेला एक फळी कोसळली जाते ना, तर नेरे संघाची ओळख राहिली की कोणीतरी उभा राहतो आणि ती जबाबदारी खांद्यावर स्वीकारतो. ती जबाबदारी मनापासून खांद्यावर स्वीकारत मिळालेल्या संधीचा फायदा उठवत आदित्य मस्करच्या अब्सेन्सीमध्ये मात्र प्रथमेश फडकेची फलंदाजी बहरणं ही नेरे संघासाठी नक्कीच फलदायी ठरेल. हा मात्र इथे आला षटकार आणि धापलकर धावा लागल्या तब्बल 40 धावा. चांगली गोलंदाजी ठरत असताना अचानक एक मोठा फटका मात्र भरता वेगानं ठोकलाय प्रथमेश फडकेनं. क्लास परफॉर्मन्स. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. इथे बॅकअप नाहीये. बॉल होईल तो मात्र डॉट. 3 षटकांचा वाजवी खेळ संपेल, परंतु अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी सतीश मिसाळची राहिली, ज्यानं फेकले 2 षटक. धावा दिल्या फक्त 17 आणि तब्बल 3 मुख्य फलंदाजांना त्यानं केला बाद. 12th मॅन. प्लीज आपण मैदानाकडे जा लगेच. 3 षटक संपली का लगेच मैदानाकडे तयार राहायचं आपण जायला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे मात्र घेतला जातोय.
इदगुज केलं जाईल. मैदानामध्ये लाले लाल वातावरण झालं आहे, कारण ऊन ही कडक आहे, लाल आहे आणि अंगातला ड्रेस ही सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा मात्र लाल भडक रेड कलर. इथे पाहतोय पहिले 3 षटकामध्ये विचार केला सतीश मिसालनं चांगली गोलंदाजी हाताळली. पहिलं पॉवर प्ले षटक ज्याच्यामध्ये त्याने फक्त 8 धावा दिल्या आणि शेवटच्या बॉलवर बालेला ट्रॅप करत पॉईंटला झेल देण्यास प्रवृत्त केलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, 1 विकेट गमावली. परंतु ध्रुव पाटीलवर मात्र प्रथमेश फडकेने अक्षरशः प्रहार केले. त्याच्यामध्ये त्यांनी 2 चौकार 2 षटकार दाखवले आणि त्याच्यामुळे त्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 31 अशी धावसंख्या होत्या. पण सतीश मिसाळ पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आला आणि त्याने षटकामध्ये 1 षटकार जरूर खाला. परंतु 2 फलंदाज उमेश पाटील आणि त्याचबरोबर सचिन मोरेला बाद केला आणि धावा त्यांनी दिल्या 9 आणि अशा प्रकारे 2 षटकामध्ये सतीश मिसाळनं 17 धावा देत 3 विकेट्स टिपल्या. तर एकूण धावसंख्या G211 जानुमान नेरे संघाच्या त्या म्हणजे तब्बल 3 बाद 40. उरलेल्या 2 षटकांचा खेळ कसा राहील आणि या 2 षटकामध्ये धावा किती उभ्या राहतील. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 93, त्यानंतर मात्र 53 आणि त्यानंतर मात्र 60, पण 62. परंतु 53 धावांचा पाठलाग इट्स अ व्हेरी क्लोज काउंटर राहिला. 1 षटकामध्ये 11 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलवर 4 धावा राहिल्या होत्या आणि तो फुलटॉसला मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून रिकामी जागा भेरली आणि कर्णधारांना धाकट्या कांदा संघाच्या कर्णधारांना तो सामना मात्र आपल्या खिशात घातला. काय सुंदर खेळ राहिला होता. कर्णधार जितेंद्र घरतचा खेळ बहारदार राहिला होता. नितेश केनी याचा हा पहिला बॉल. इट्स अ डॉट बॉल. नितेश केनी स्ट्रायकर मात्र फलंदाज आपण पाहत होतो म्हणजेच कुणाल गायकर. फुल टॉस, फुल टोल वसूल. क्या बात, क्या बात, क्या बात. वेल जज, वेल व्हेरी वेल जज. ध्रुव पाटीलनं गोलंदाजीमध्ये जे गमावलंय ना ते कमावण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब बॉल होता तो म्हणजेच गोलंदाज नितेश केनीचा. त्या फुलटॉसला मात्र कुणाल गायकरनं भिरकावला लॉंग ऑफच्या डोक्यावरून, परंतु वाटलं की षटकार जाईल. बराच वेळ बॉल हवेत राहिला पण ध्रुवनं मात्र काय अफलातून जेच केला आणि ते हमखास वाटणाऱ्या षटकाराला मात्र कन्वर्ट केलं. झेलमध्ये फलंदाज होईल बाद. आणखीन एक नेरे संघाचा अनमोल हिरा रोहन पाटील मैदानाकडे रवाना होताना आपण पाहतोय. क्रमांक 4चा फलंदाज बाद झाला आहे. नितेश केनीची गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव नाही आहे. 1 विकेट त्यानं कमावली आहे. चांगला खेळ. धाबळकर धावा लागले त्या 40 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. नितेश केनी, नवीन फलंदाज रोहन पाटील. पिसारव्याच्या स्पर्धेमध्ये रजनीमध्ये काय सूर्य खेळ त्याचाही राहिला होता. स्लोवर गोलंदाजी फसवलं जात आहे. नितेश केनीची चालाकी पाहतोय आपण. जोरदार पहिल्यांदा आला जरूर त्याला वाटलं. 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. पहिला बॉल मात्र डॉट, त्यानंतर विकेट आणि नंतर आणखीन एक डॉट. डोंट वरी अबाउट दॅट. आम्हीही इकडे आहोत त्यामुळे काळजी करू नका. 3 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाज नितेश पंचांमध्ये हितगुज जरूर पाहिली. स्लोवर बॉलला आता वाट पाहिली आणि अखेरकार वाट लावली. रेडी होता रोहन. त्याला वाटलंच की आणखीन एकदा स्लोवर बॉल येईल आणि इथे मात्र अखूट टप्प्याच्या बॉलला लॉंगॉनच्या डोक्यावरून उत्तुंग आपल्या 6 धावांनी आगाज केला. ठोकला षटकार. 46 वर मजल मारली जाते. पहिल्या 3 बॉलवर प्रभुत्व नितेश केनीचं जरूर राहिलं, परंतु हा स्लोवर मात्र रोहन पाटीलनं ओळखला होता आणि त्याची ओळख पटवून दिली. आपल्या मनगटातली ताकद सिद्ध केली. ठोकला षटकार. चला सामना सुरू करा. बॉलची वाट नका भाऊ, बॉल घ्यात नवीन. चला नितेश घ्या, बॉल आलाय बघा.
सामना सुरू करा. चांगली फटकेबाजी पहिल्या 3 बॉलवर दमखम दाखवून नितेशनं, परंतु रोहननं मात्र लगेचच आक्रमकता सिद्ध केली. 46 धावा बोर्डवर लागत आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील नितेश केनीचा. हा बॉल आणखी चांगला राहिलाय. सुंदर गोलंदाजी. 5 बॉलमध्ये 1 षटकार जरूर खाला नितेश केनीनं, परंतु धावा फक्त आणि फक्त दिले 6. या धावपट्टीवर 10 धावा देणं म्हणजे मी म्हणेन की गोलंदाजी चांगली, परंतु आतापर्यंत फक्त 6च दिलेत. त्याच्यामुळे अतिशय दर्जेदार गोलंदाजी. क्या बात. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी राहिले. बाला चेंडूपर्यंत राहील. बालालाही चेंडूनं उचली दिली होती, फेकाफेकी जरूर झाली. आणि इथे मात्र आपण पाहतोय नेमकं घडलं काय. धावा तर वाचवल्या. या बॉलमध्ये बरंच काही पाहायला मिळालं. चांगला गोलंदाज नितेश केनीनं चांगला बॉल ट्रॅव्हल केला. तेवढ्या सक्षमतेनं रोहननं खेळून काढला. बॉल बालाकडे जायच्या अगोदर बॉलनं अचानक आउटफील्डचा फायदा घेत उचली घेतली. थोडासा बाला फसला. त्यानं बॉलला उचलला, रिले थ्रो केला बाउंड्रीवरच असलेल्या सतीश मिसाळकडे. सतीश मिसाळने फेकी केली नितेश गोलंदाजाकडे, पण तो कलेक्ट नाही नीटसा करू शकला आणि त्याच्यामुळे आणखीन एक एक्स्ट्राची रन मात्र मिळाली. या बॉलवर धावा आल्या तब्बल 3, परंतु याही षटकामध्ये धावा फक्त दिल्या 9 धावा. त्यामुळे कमालीची गोलंदाजी नितेश केनीची. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धाबाळकृती लागलेत. 6 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. रोहन आणि प्रथमेश. सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाब खऱ्या अर्थानं पाहिली तर काय राहिली, तर सगळ्यात प्रथमेश फडके जो महागडा ठरला आहे. फलंदाजी उत्तम राहिली आहे. तर प्रथमेश फडके मात्र नॉन स्ट्राईक एंडला मागचं संपूर्ण षटक राहिलं आहे. या षटकामध्ये पुन्हा एकदा रोहन पाठीत राहील स्ट्राईकवर. आर्यन डाकी 49. धावा. 6 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक. रोहन ऑन स्ट्राईक. फुल टॉस. खराब बॉलनं सुरुवात करतो तो म्हणजे आर्यन डाकी आणि इथे मात्र आलाय हा चौकार. दाभोळकर धावा लागला 54 धावा. प्रथमेश फडके बराच वेळ स्ट्राईक पासून दूर राहिलाय. अकरा बॉल 30 धावा. क्या बात. हा मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे कीपर चुकला आणि दिनेशने मात्र हा एक चांगला झेल टिपला. फलंदाज मात्र प्रथमेश फडके एक चांगली फलंदाजी करत त्या तब्बल धावा ठोकल्या. 12 बॉलमध्ये 30 धावा आणि प्रथमेश फडके ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांसहित चांगली फलंदाजी केली आणि तो मात्र परतला. नक्कीच रेकॉर्ड सांगितले जात आहेत. अदईच्या मैदानावरती 4 बॉलमध्ये 24 धावांची गरज असताना रोहननं 4 षटकार ठोकले होते. षटकारांसाठी त्याची ओळख राहिले आणि आपण पाहिले या सामन्यामध्ये प्रथमेश फडके मॅक्झिमम टॉसला. प्रथमेश फडके रिव्हर्सर नेक्स्ट मॅच अनाऊन्स करा. प्रथमेश फडके जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला उभं राहणं आणि मग लगेच विकेट पडणं, त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेशन किती महत्त्वाचे असते. सुशांत गायकर ऑन स्ट्राईक. आर्यन डाकी
आर्यन डाकीचा बॉल फटकावला जरूर. बॉल बराच वेळ हवेत राहील. सिंगल रन्सच घेईल. कदाचित दुसरीचा प्रयत्न केला असता, परंतु रोहनला स्ट्राईक घ्यायची आहे. 1 रन्स कंप्लीट केली जाते आहे आणि 55वर मजल मारली जाते. 2 बॉल या पूर्वार्धामधले शिल्लक आहेत. आतापर्यंत 6 धावा आर्यन डाकीनं दिलेत. 1 विकेट त्याने कमावली आहे. 55 ऑन बोर्ड. उडाया, ये धमाका देखो. इलाका किसी का भी हो, धमाका रोहनचा राहतो. ठोकला मिडविकेटच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम. इट्स अ मायटी 6 रन्स. नक्कीच बंधू, आपण आता आमंत्रित करूया नेक्स्ट मॅच सुपर 4 म्हणजेच महत्त्वाचा सेमीफायनल पहिला धाकटे खांदा विपक्ष BCC पागोटे. तर चला, पागोटे आणि धाकटे खांदा टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचे आहे. तर रिवाल सर, या ठिकाणी आपण पाहू शकाल नेरेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वा तथा नेरे दुंदरे 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सध्या आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून एक दमदार रायगड ठाणे चॅम्पियन्स लीग तुम्हाला पाहायला मिळेल ते भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आणि जितू 11 जय हनुमान नेरे संघाचे खंदे समर्थक सन्माननीय समीर शेठ पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आमचे 40+ मास्टर नितीन जोशी साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणखीन एक चांगला बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक सतीश मिसाळ सुद्धा फसेल, चुकेल. अंतिम बॉल सुद्धा आलाय चौकार आणि शेवटच्या 2 बॉलवर रोहननं तब्बल 10 धावा जोडल्या. 10 धावा लागल्या त्या तब्बल 65 आणि त्याच्यामुळे 8 बॉलमध्ये 24 धावांची उपयुक्त खेळी केली रोहननं. आणि रोहनची ओळख रोहन पाटील मात्र कमालीचा खेळ दाखवलाय, ज्याला साजेसा खेळ राहिला आणि त्याच्यामुळेच तब्बल 65 धावा धावपळकरती लागल्या. अंतिम बॉलवर चौकार आला आणि त्याच्यावर 65 धावा जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे. 66 रन टू विन. 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांच्या खेळामध्ये नेमकं काय घडेल उत्तरार्ध ऐकूया आपण नरेंद्र भगत साहेबांच्या गोड वाणीतून. तत्पूर्वी वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू दिनेश पाटील सर. बघा, BCC पागोटे टीमचा संगनायक आलेला आहे. धाकटे खांदा संघाचा संगनायक देखील आलेला आहे. तो बोला की आलो आणि लगेच मात्र टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुमित निवृत्ती केणी यावं आपण आपल्या शुभास्ते. टॉस केला जाईल. खरं तर मंगळमूर्ती हॉटेलचे ओनर 5 ओव्हर. तुम्हाला क्रिकेट चांगला खेळ दाखवायचा आहे आम्हा प्रेक्षकांना, त्यामुळे आमच्या आयोजकांनी तुम्हाला बघा मोठी या ठिकाणी पर्वणी दिली आहे. 5 ओव्हरच्या मॅच. टॉस होतोय. पागोटे टीम कॉल हेड अँड इट इज हेड. यस, टॉस जिंकलाय पागोटे टीम. आपला निर्णय क्षेत्ररक्षण आहे. समोर तुमच्या एक या विभागातला मातब्बर संघ आहे धाकटे खांदा संघ. एकंदरीत आता सेमीफायनलचा मॅच खेळतात. खूप चांगला क्रिकेट तुमचा आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये झाला आहे. 5 ओव्हरमध्ये आता फिल्डिंग घेतलीत. समोरच्या संघाचा मागचा सामना बघितलाय. काय मनामध्ये रणनीती असेल या मॅचमध्ये? कमीत कमी धावां रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना, कारण की बॉलिंग चांगली आहे त्यांची. डेफिनेटली चांगली गोलंदाजी आहे, त्यामुळे तुम्हालाही चांगला स्ट्रॅटर्जी आखावा लागेल. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करेल. परंतु या मॅचमध्ये तुम्ही विचार केला तर एखादा धाकटे संघाचा खेळाडू असेल त्याच्याकडे तुमचं जास्त लक्ष असेल, त्याला टार्गेट केला असेल तर नक्कीच म्हणजे त्यांना परिचय नाही आहे, पहिल्यांदा फाईट कराल तुम्ही त्यांच्यासोबत. नक्कीच ते सांगतात की आम्हाला परिचय नाही आहे खेळाडूंचा, पहिल्यांदा तुम्ही फाईट करणार आहेत. एकंदरीत टॉस जिंकला, फिल्डिंग घेतलीत, कमीत कमी धावांवर रोखणार आहात तुम्ही. खांदे टीमच्या समोर पहिल्यांदा खेळत आहेत. आता फायनलपासून एक फक्त मॅच दूर आहात. कसं वाटतं या संपूर्ण आयोजनामध्ये खेळताना हा महत्त्वाच्या मॅचमध्ये? खूप भारी वाटतंय आणि फायनल मारण्याचा पण प्रयत्न असेल आमचा. येस डेफिनेट, शुभेच्छा असतील फायनल मारण्यासाठी. टॉस खरं तर गमावला आपण, टॉस जिंकला असेल तर नक्कीच तुम्हाला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. म्हणजे आता तुमच्या विरोधात निर्णय आला, थोडासा बॅटिंग आली तुमच्या वाट्याला, थोडंसं टेन्शन असेल का या मॅचमध्ये जर बॅटिंग आली असली तरी? असं काही नाही, बॅटिंग आमची चांगली आहे तशी. बॅटिंग चांगली आहे. आता मात्र या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं पागोटे टीमसारख्या नवख्या संघासमोर खेळणार आहात, 5 ओव्हरचा मॅच तुम्हाला खेळायला मिळते, कसं वाटतंय? कंटिन्यू 5-5 ओव्हरच्या मॅच, कारण 2-3 ओव्हर कमी होत आहेत, कसं वाटतंय?
आयोजन तर चांगलं केलेलं आहे, कारण की 5-5 ओव्हर खेळवतात आणि पहिलं राऊंड 6 ओव्हर खेळवले. तर आयोजन खूप चांगलं केलेलं आहे. डेफिनेटली त्या आयोजनाबद्दल देखील खूप चांगलं या ठिकाणी कर्णधार चांगले वारंवार आपल्याला माहिती देत आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या लढतीकडे. अर्थात सुपर 8 मधला हा अंतिम सामना नेरे आणि त्यांच्या विरोधात घरच्या मैदानावर अर्थातच चिंचपाडा, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि नेरे या दोन संघामध्ये काय असेल लढत, उत्तरार्धामध्ये कोण जिंकणार, कोण जाणार पुढे, आपला प्रवास सुरू राहणार या विजयाचा. ऐकूया कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील एक शैक्षणिक क्षेत्रातील आमचे सहकारी मित्र नरेंद्र सर. धन्यवाद प्रवीण. तमाम क्रिकेट प्रेमियों का फिर एक बार यहाँ पर स्वर्गीय अनंता शेठ केणी स्मृति प्रतियोगिता में तहे दिल से स्वागत करता हूँ. क्वार्टर फाइनल का मुकाबला यहाँ पर जय हनुमान जीतू 11 नेरे क्रिकेट क्लब विपक्ष स्वर्गीय आर्य स्मृति सुनील स्पोर्ट्स आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा के बीच में. पहले बल्लेबाजी करते हुए जीतू 11 नेरे क्रिकेट टीम ने 65 रन बनाए. 66 रनों का लक्ष्य रखा है. 13.20 की रफ्तार से औसत से यहाँ पर इस मुकाबले को जीतने के लिए रन जुटाने पड़ेंगे चिंचपाड़ा क्रिकेट टीम से, जो कि इस टूर्नामेंट की मेज़बान टीम है और मेहमान है इस समय नेरे क्रिकेट टीम. उल्टी टोपी वाला बाला इस समय स्ट्राइक एंड के ऊपर, तो नॉन स्ट्राइक एंड पर दिनेश. पहले गेंद के ऊपर, गेंद की पिच तक पहुंचे, प्रॉपर टाइमिंग, और ये बाला की पहचान है. जैसे गेंद उनको फुलर मिलते, फुलर गेंदों का किस प्रकार से उनको अंजाम तक पहुंचाना है, ये इस काबिलियत इनके अंदर काफ़ी कूट के भरी है. तो 13.20 की औसत है. पहली गेंद के ऊपर छक्के के साथ उन्होंने अपनी बल्लेबाजी का आगाज किया. घरेलू दर्शकों के समर्थकों के सामने अपनी इनिंग को बिल्डअप करना है उनको, और नेरे क्रिकेट टीम के लिए एक बड़ी मुसीबत यहाँ पर ज़रूर उन्होंने खड़ी की है. थोड़ी सी मंत्रणा करने के लिए कप्तान उनके साथ आए हैं, थोड़ी कुछ मंत्रणा के साथ, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले की ये रिस्ट्रिक्शंस है, दायरे के अंदर फील्ड सजाई गई है, उतना प्रोटेक्शन सीमा रेखा के ऊपर आप दे नहीं सकते, इसलिए कुछ मंत्रणा हुई. उसी मंत्रणा के बीच ओवर द विकेट अगली गेंद. फिर एक बार, इस बार पहली मर्तबा लॉन्ग ऑफ के ऊपर से, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से वी में खेल रहे, स्ट्रोक को कन्वर्ट कर रहे, बेहतरीन बैक टू बैक 2 छक्के बाला के बल्ले से. डीजे तो 66 रनों का पीछा कर रही है यहाँ पर चिंचपाड़ा क्रिकेट टीम, और इससे बढ़िया स्पोर्टिंग और आक्रामक स्टार्ट क्या हो सकते हैं. फ्लाइंग स्टार्ट दिया है इस टोटल को चेस करते हुए बाला ने. पहली 2 गेंदों के ऊपर 2 छक्के दागते हुए थोड़ी सी सुशांत गायकर की मुश्किलें यहाँ पर बढ़ाई है. ओवर द विकेट, ये देखिए बहुत ही शानदार गेंद थी, एज लगी थी, खुद निकल पड़े हैं. तो एक बड़ी सफलता यहाँ पर प्रवीण हम देख पा रहे हैं, क्योंकि पहले बल्लेबाजी करते समय जो बाहुबली बल्लेबाज है नेरे क्रिकेट टीम के प्रवीण सोर वाली, उनकी विकेट भी जल्दी चटकाई थी, लेकिन इसी पश्चात अगर देखेंगे तो बिल्कुल बाला की विकेट भी उन्होंने प्राप्त की है जय हनुमान जीतू 11 नेरे क्रिकेट टीम ने. तो तीसरी गेंद के ऊपर सफलता सुशांत गायकर ने. पहली 2 गेंदों के ऊपर मार जरूर खाई थी, और वो जानते हैं इस मुकाबले में अगर कमबैक करना है तो निश्चित रूप से वेरिएशन अपनाने पड़ेंगे. जो गलतियां की है उनके ऊपर काम करना पड़ेगा, अच्छी लाइन एंड लेंथ के साथ गेंदों को रिलीज करना पड़ेगा, एक एक्यूरेसी बिल्कुल यहाँ पे रखनी पड़ेगी गेंदबाजी में, क्योंकि चिंचपाड़ा क्रिकेट टीम एक ताकतवर टीम मानी जाती है. यस नरेंद्र सर, या ठिकाणी बघा आता घरच्या खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम शशिकांतजी केणी साहेब करतायत. जर सामना जिंकला सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीमनं तर 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात है, आता मोटिवेशन सुरू झालं आहे. बिल्कुल बिल्कुल हौसला अफजाई की ज़रूरत थी चिंचपाड़ा क्रिकेट टीम के लिए, और टीम के लिए पारितोषिक उन्होंने रखा है 10,000 का. ये देखिए कवर्स के ऊपर से खेला है क्षेत्र रक्षक, माफ कीजिएगा लॉन्ग ऑफ के ऊपर, अच्छा कैच वहाँ पर, उड़ता हुआ कैच कैरी किया आशीष गौते ने. तो बैक टू बैक लगातार 2 झटके
काफ़ी तेज लगते हुए सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा क्रिकेट टीम को वापसी कर रहे हैं। मुकाबला करवट बदल रहा है इस प्रकार की स्थिति मैदान में, क्योंकि पहले 2 गेंदों को हमने देखा था, 2 गेंदों के ऊपर 2 बैक टू बैक छक्के आए थे। उसके बाद गेंदबाज और कप्तान में मंत्रणा हुई, रणनीति में कुछ बदलाव किया। कप्तान ने जो सूचनाएं दी थी, जो प्लान बी बनाया था, उस प्लान बी को इम्प्लीमेंट किया और सफलता ने उनके कदम चूमे। क्या शानदार टीम वर्क यहाँ पर। जीतू 11 जय हनुमान नेवे का टोटल। एक बाईकची चावी आमच्या इथे जमा करण्यात आलेली आहे। ज्या कोणी प्रेक्षक किंवा खेळाडू जे असेल त्याने आपली ओळख सांगून त्या बाईकची चावी या ठिकाणावरून कलेक्ट करायची। बैक टू द क्रिकेट, बहुत ही अच्छा संघर्ष इन दोनों टीमों के बीच में। गेंदबाज फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, बेहतरीन, इससे बढ़कर क्या हो सकता है। नितेश केणी से निकलता हुआ इस छक्के के साथ उन्होंने अपनी बल्लेबाजी का आगाज किया है। 5 गेंदें रिलीज हो चुकी है, जिन 5 गेंदों में 2 सफलता जरूर चटकाई है, लेकिन रन खर्च किए 18। 13.20 की औसत है, उस औसत से 66 रनों का पीछा करना है। एक तरफ विकेटें पा रहे तो दूसरी तरफ रनों की चौके छक्कों की झड़ी लगी हुई, जिसके चलते इस मुकाबले के बारे में भविष्यवाणी करना काफी मुश्किल होगा, क्योंकि दोनों ओर से वार पे वार, पलटवार यहाँ पे किए जा रहे हैं। इस बार कवर्स में खेला है, गेंद हवा में, 2 क्षेत्ररक्षक पीछे है, लेकिन बेहतरीन जज किया उस गेंद को और एक विकेट का पतन छिंदवाड़ा क्रिकेट टीम का। तो शुरुआत छक्के के साथ हुई थी, लेकिन इस ओवर के समाप्ति हुई है विकेट के साथ। 18 के ऊपर 3 सफलताएं प्राप्त की जीतू 11 नेवे क्रिकेट टीम ने। डीजे ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 विकेटों के पतन के पश्चात 58 रन हम स्कोर कार्ड पे देख पा रहे। बहुत ही जबरदस्त ये मुकाबला भी काफी हाई वोल्टेज होगा, इसकी बिल्कुल बीच मैदान से संकेत आते हुए नए बल्लेबाज ध्रुव पाटिल बल्लेबाजी करने के लिए, और उनके साथ है बीच मैदान के ऊपर दिनेश गायकवाड़। एक काफी बेहतरीन आरंभिक बल्लेबाज सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा के जाने जाते हैं, लेकिन यहाँ पे जीती 11 जय हनुमान नेवी क्रिकेट टीम भी पलटवार करना जानते, मुकाबले में वापसी करना जानते। 3 सफलताएं चटकाए, 18 रन जरूर खाए। यहाँ पर अगर देखा जाए तो मुकाबला इस समय बैलेंस है। पहली गेंद शॉट ऑफ स्टंप के काफी बाहर रखी इस गेंद को। सचिन मोरे गेंदबाज है, काफी तेज तगड़ा गेंदबाज है। आज की तारीख में देखा जाए तो टेनिस क्रिकेट में काफी सिक्का चल रहा है इस गेंदबाज का। एक नेवे क्रिकेट टीम की सफलता में इस खिलाड़ी का काफी अच्छा योगदान है, लेकिन बेहतरीन स्ट्रोक दिनेश गायकवाड़ के बल्ले से निकलता है। डीएक्स के नाम से जाने जाते हैं। अब उनकी उपयुक्तता इस टीम में क्या है, वो इस टीम के किस कद के खिलाड़ी है। उन्होंने जैसे स्ट्राइक पर पहुंचे और बिल्कुल चौके के साथ अपनी पारी की शुरुआत की। रुक कर खेलना, परिस्थितियों के अनुसार अपनी बल्लेबाजी को ढालना, ये दिनेश गायकवाड़ की विशेषता कई सालों से मैंने इस मैदान के ऊपर सुनील स्पोर्ट्स छिंदवाड़ा में देखी है। तो उसे भी सचिन मोरे के लिए ये देखिए, फिर एक बार कट करना चाहते थे, एज लगी और फर्स्ट स्लिप में गए। फर्स्ट स्लिप ने कैच को कैरी किया। एक और विकेट। धन्यवाद डीजे। छिंदवाड़ा क्रिकेट टीम के स्कोरिंग स्ट्रोक जब देखेंगे तो 3 छक्के 1 चौका, और ये चारों स्कोरिंग स्ट्रोक जो कि वी में आए हैं,
सीधे बल्ले से चारों स्ट्रोक उन्होंने जड़े, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ को उन्होंने क्रॉस करते हुए चौके छक्के दागे। जैसे बाला ने स्क्वायर कट खेलना चाहा, एज लगती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई, वही गलती दिनेश ने की। स्क्वायर कट खेलना चाहते थे, पॉइंट के बगल से गेंद को निकालना चाहते थे और बिल्कुल वहाँ पर वो भी फंसे नहीं बल्लेबाज आर्यन डाकी और ध्रुव पाटिल। ये दोनों अपकमिंग यंगस्टर है चिंचपाड़ा क्रिकेट टीम के। वो बहुत ही शानदार सचिन मोरे, ये काबिलियत है इस खिलाड़ी की। बड़ी बड़ी टूर्नामेंट में नेहरू क्रिकेट टीम को सफलता तक पहुंचने में इस खिलाड़ी का बहुत अच्छा योगदान मैंने यूट्यूब के माध्यम से देखा है। काफ़ी क्रूशियल गेंदबाजी का दुख का इक्का है। ये देखिए ब्लॉक होल में गेंद की थी, ज़्यादा ऊंची गेंद थी लेकिन सेफ एरिया में, नो मैच एरिया में गेंद लैंड हुई। तब तक दौड़कर 2 रन कंप्लीट किए। 65 रनों को जुटाने के लिए काफ़ी मेहनत इस समय चिंचपाड़ा क्रिकेट टीम को बीच मैदान पर करनी पड़ रही है और जिसका कारण यही है कि सुशांत गायकर ने चटकाए हुए 3 विकेट, सचिन मोरे की 1 चटकाए हुए 1 विकेट, 4 विकेट डाउन हो चुके चिंचपाड़ा क्रिकेट टीम के। एक पार्टनरशिप की यहाँ पे ज़रूरत रहेगी। अक्सर क्रिकेट में कहा जाता है पार्टनरशिप इज़ द सोल ऑफ क्रिकेट। पार्टनरशिप को क्रिकेट का आत्मा यूं ही नहीं कहा जाता जब तक पार्टनरशिप पनपती नहीं। ये देखिए क्या बेहतरीन गेंद, इनटू द ब्लॉक होल, इन स्विंग यॉर्कर। इससे बेहतरीन गेंद टेनिस क्रिकेट में हो नहीं सकती। क्या बेहतरीन और लाजवाब गेंद। स्टेप किया गेंद को, जोखिम उठाई, यहाँ पे गोली की तरफ डायरेक्ट हिट दी और द्वारकानाथ यहाँ पर निश्चित रूप से तीसरे अंपायर की मदद लेना चाहेंगे। तो तीसरे अंपायर सत्यवान जी काकड़े यहाँ पे मौजूद है। क्या बेहतरीन क्रिकेट, इससे बढ़कर अब बेहतरीन क्रिकेट हो नहीं सकती। तीसरे अंपायर का डिसीजन पेंडिंग है। डायरेक्ट हिट दी है या सत्यवान काकड़े जी का इशारा, बल्लेबाज आउट है। बल्लेबाज भी जानते थे कि मैं पॉपिंग क्रीज से मैं काफ़ी दूर हूँ, मैंने पॉपिंग क्रीज को रीच नहीं किया है, मुझे लौटना ज़रूर पड़ेगा, लेकिन एक फॉर्मेलिटी रहती है, उस फॉर्मेलिटी के लिए वो रुके थे। लगातार विकेटों का बदन, अभिवाल यहाँ पे मुश्किल निश्चित रूप से बढ़ती हुई चिंचपाड़ा क्रिकेट टीम की, क्योंकि 5 ओवर के मुकाबले में दूसरी ओवर के समाप्ति तक 6 विकेटों का पतन हुआ है। 25 रनों के ऊपर 6 विकेटें। किसने सोचा था पहली ओवर में आए थे 18 रन, उसके बाद दूसरी ओवर में 2 सफलताएं और 1 रनआउट के रूप में कुल मिला के 3 सफलताएं सचिन मोरे ने चटकाई और 7 रन मात्र खर्च के इस मुकाबले में करवट लेने वाला ये ओवर निश्चित रूप से साबित हुआ है। नए गेंदबाज इक्वेशन यहाँ पर बदलती हुई चिंचपाड़ा क्रिकेट टीम के लिए मात्र 4 खिलाड़ी बाकी बचे, क्योंकि 6 विकेटें उनकी पतन हो चुकी। तीसरी ओवर की पहली गेंद राउंड द विकेट की थी, भाई ने हाथ राइट हैंड बल्लेबाज के लिए सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। पार्टनरशिप नहीं हो पा रही चिंचपाड़ा क्रिकेट टीम के लिए। सबसे मुश्किल और मुसीबत बड़ी बात कौन सी है, तो पार्टनरशिप नहीं पनपी। स्ट्रोक जरूर मारे, 3 छक्के दिखाए, 1 चौका दिखाए, लेकिन पार्टनरशिप नहीं है।
और उसी पार्टनरशिप लगातार रेगुलर इंटरवल में विकेट लेते हुए और पलड़ा धीरे धीरे भारी होता हुआ, लेकिन इस बीच क्या बेहतरीन स्ट्रोक स्क्वेयर लेग के ऊपर से एक दर्शनीय छक्का बल्लेबाज प्रणय केनी के बल्ले से निकालता हुआ। 7वें 8वें नंबर के बल्लेबाज इस समय कड़ी टक्कर दे रहे नेरे क्रिकेट टीम के विपक्ष में, जानते घर के मैदान के ऊपर गेम बदल के निश्चित रूप से बल्लेबाजी करनी पड़ेगी। यस दीजिए, छक्के की मदद से इक्वेशन चेंज होता है। 16 गेंदें 34 की आवश्यकता, एज लगी है, काफी तेज तबाव गेंद थी, सिंगल लिए, दूसरे के लिए पलट कर दौड़े हैं और बिल्कुल 2 रन दौड़ कर कंप्लीट किए। सिंगल डबल्स के ऊपर कॉन्सेंट्रेट कर रहे, कमजोर गेंदों का इंतजार कर रहे प्रणय केनी, काफी अच्छे फॉर्म में दिख रहे। उन्होंने अपनी जिम्मेदारी को पहचाना है कि इस मुकाबले में अगर अपने टीम को बचाना है, लेकर पार निकलना है, तो निश्चित रूप से मुझे विकेट के ऊपर डट के खेलना पड़ेगा, न कि बड़े स्ट्रोक बल्कि सिंगल डबल भी मुझे कन्वर्ट करने पड़ेंगे। इक्वेशन बदलता हुआ 15-32। ये देखिए एज लगी है, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया, हर एक रन के लिए काफी संघर्ष करना पड़ा है। 15-32 थे, अब 14-31 रन, काफी तेज तर्राक क्रिकेट, बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन क्रिकेटिंग एटमॉस्फेयर। यहाँ पर दोपहर की कड़क धूप में मुकाबला काफी कड़क होता हुआ, काफी चमकता हुआ मुकाबला इस समय बीच मैदान के ऊपर। ये देखिए ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी, लॉन्ग लेग में डीप में काफी दौड़ कर क्षेत्ररक्षक आए और सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। तारीफ करूंगा मैं नेरे क्रिकेट टीम के गेंदबाजों की, जिन्होंने लाइन और लेंथ के ऊपर काफी एक्यूरेसी के साथ काम किया, बड़े स्ट्रोक कन्वर्ट नहीं करने दे, डॉट गेंदें निकाली, विकेट चटकाए, इसलिए आज इस समय थोड़ी सी मजबूत स्थिति में नेरे टीम। इस समय क्या बेहतरीन गेंद को रिलीज किया, समापन किया, बहुत ही शानदार 1 रन के साथ शुरुआत की थी और समापन डॉट गेंद के साथ। तीसरी ओवर का खेल समाप्त हुआ, 11 रन खर्च किए स्कोर कार्ड के ऊपर, 36 रन। डीजे पानी की और चिंचपाड़े के बीच में पहली ओवर सेकंड इनिंग की जैसे पहली ओवर की शुरुआत हुई थी, 2 जबरदस्त छक्के दागे थे बाला ने। अब बिल्कुल थोड़े से मुश्किल में आए थे नेहरू क्रिकेट टीम के गेंदबाज सुशांत गायकर, लेकिन अक्सर कहा जाता है मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके आंखों में सपने होते हैं। हौसलों पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान भरी जाते। हौसला अफजाई किया था सुशांत गायकर का कप्तान ने और वहां से उन्होंने 3 सफलताएं चटकाई और क्या कमबैक करा के दिया। और स्थिति इस समय कुछ इस प्रकार की है, जीत के लिए 12 गेंदें 30 रनों की आवश्यकता चिंचपाड़ा क्रिकेट टीम को। और यही नसीहत, यही सीख यहाँ पर प्रणय केनी को लेनी पड़ेगी, क्योंकि उनकी बल्लेबाजी इस समय बीच मैदान के ऊपर कैब ढा रही है, क्योंकि लगातार विकेटें के पतन के पश्चात प्रणय डटे हुए नए गेंदबाज सचिन मोरे, दुर्ग का इक्का है इस टीम का गेंदबाजी में, काफी बेहतरीन गेंदबाज है सचिन मोरे। अराउंड द विकेट ब्लॉक होल में की थी, फर्स्ट स्लिप के फील्डर को बिट किया, गेंद पहुंची 4 रनों के लिए। अंपायर दीपक पाटिल सर का इशारा आता हुआ 4 रन। बहुत ही शानदार गेंद थी, क्या कुछ नहीं किया था गेंदबाज ने, सही लाइन और लेंथ के साथ गेंद को रिलीज किया था, ऑफ स्टंप की सीध में गेंद को रखा था, हल्की सी एज लगी और बिट किया फर्स्ट स्लिप के फील्डर को और लॉन्ग स्टॉप में गेंद चली गई 4 रनों के लिए।
ये 4 ओवर निश्चित रूप से एक क्या बूस्टर के रूप में साबित होगा, क्या एनर्जी टॉनिक होगा चिंचपाड़ा क्रिकेट टीम के लिए, क्योंकि इक्वेशन इस समय कह रहा है आने वाली 11 गेंदें 26 की आवश्यकता। 11-26 बेहतरीन गेंदबाजी, थोड़ी सी ऊपर इस गेंद को किया था, राउंड द विकेट आ रहा है, अक्रॉस द लाइन एक कोण बना रहे और बिल्कुल ऑफ और चौथे स्टंप के बीच में, तीसरे और चौथे स्टंप के बीच में गेंद को रिलीज कर रहे हैं, टेक ऑफ कर रहा है, नेचुरल स्विंग एंगल है उनके पास, गेंद में काफी तेज रफ्तार है। एक मध्यम तेज गति गेंदबाज के लिए जिन सारी बातों की आवश्यकता होती है वो सारी बातें, वो सारी एबिलिटी मानो इस खिलाड़ी के अंदर कूट कूट के भरी हुई है। ये देखिए ब्लॉक होल का उपयोग किया, तो क्रॉसिंग यॉर्कर यहाँ पे किया, निश्चित रूप से देखो थोड़ा सा हैमस्ट्रिंग क्रैम्प्स का सामना कर रहे, क्यों ना इतना ज़्यादा एफर्ट लगा रहे, एक्स्ट्रा एफर्ट लगा रहे ये खिलाड़ी सचिन मोरे, मांसपेशियों में थोड़ा सा खिंचाव महसूस कर रहा है। निश्चित रूप से ये इंजरी काफ़ी खतरनाक होती है, लेदर क्रिकेट में हमने बहुत सारे खिलाड़ियों को देखा है इस प्रकार की इंजरी से फर्स्ट एड की मांग की जा रही है, थोड़ा समय के लिए खेल रुका है। स्प्रे, पेन रिलीफ स्प्रे बिल्कुल पहुंच रहा है। काफी क्रूशियल समय पे इस समय ये मुकाबला चल रहा है, पानी की भी मांग की जा रही है। जितना बड़ा दिनेश अभी इन दोनों टीमों का नाम है, बिल्कुल उतना ही बड़ा मुकाबला, दर्शक इस मुकाबले के हर एक पल को एंजॉय करना चाहते हैं। अब तो कोई नहीं बता सकता कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम इस टूर्नामेंट को अलविदा करेगी, क्योंकि दोनों टीमों के अंदर वो क्षमता है पलटवार करने की, वापसी करने की। वो हमने इस मुकाबले की पहली गेंद से देखा है, कभी पलड़ा नेवे क्रिकेट टीम का भारी रहा तो कभी पलड़ा चिंचपाड़ा क्रिकेट टीम का भारी रहा। कुछ ऐसे भी पल है जिन पलों ने दर्शकों को एक अच्छा क्रिकेट देखने को दिया। इंजरी से ऐसा लग रहा है कि उभर रहे हैं खिलाड़ी सचिन मोरे, फिर एक बार अपनी बॉलिंग ट्रैक की ओर मार्गस्थ होते हुए, क्योंकि ये इंजरी बिल्कुल नेरे टीम नहीं देखना चाहेगी, क्योंकि यहाँ से आगे उनको बहुत इस सीज़न में सफ़र उनको तय करना है। और सचिन मोरे उनका क्या कद है टेनिस क्रिकेट में, किस प्रकार के महत्वपूर्ण गेंदबाज रहते हैं नेरे क्रिकेट टीम के लिए। अक्सर हर टूर्नामेंट में, हर प्रतियोगिता में उन्होंने अपनी एबिलिटी को साबित किया। और इसी बीच चिंचपाड़ा ग्राम पंचायत के पूर्व सरपंच सम्मानीय शशिकांत जी भोईर साहब इस मंच की ओर तशरीफ लाए, तथा सुप्रसिद्ध उद्योगपति सम्मानीय समीर जी केणी साहब, ये दोनों गणमान्य अतिथि इस मुकाबले का आनंद उठाने के लिए इस मंच की ओर प्रस्थान कर रहे। दोनों अतिथियों का मैं सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा की ओर से स्वर्गीय अनंता शेठ केनी ट्रॉफी में आपका तहे दिल से स्वागत करता हूँ। बैक टू क्रिकेट दोस्तों, इस समय इक्वेशन बदल रहा है। इक्वेशन है 8 गेंदे 24 रनों की आवश्यकता, मुकाबला हाई वोल्टेज है। यस, सुस्वागतम, स्वागतम आदरणीय शशिकांत जी केणी आणि समीर जी केणी यांचे ते आगमन। बिल्कुल शानदार गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर इस गेंद को रिलीज किया। अंपायर दीपक पाटिल साहब ने बताया गेंद खराब है, ज़्यादा अपने ऑफ स्टंप की लाइन को मिस किया और अतिरिक्त रन यहाँ पर निश्चित रूप से आते हुए। कुल मिला के देखा जाए पहले ओवर में 3 छक्के आए थे, उसके बाद मात्र 1 छक्का अब तक आए, चौथी गेंद की कुछ गेंदें रिलीज हो चुकी है। तो कुल मिला के पूरी तरह से पैरों में बेड़िया डाल के रखी है चिंचपाड़ा क्रिकेट टीम के। ये देखिए स्लो रन का उपयोग किया, थोड़ा सी उछाल दी इस गेंद को, एक गेंद डॉट निकल गए विकेट कीपर के दस्तानों में। बल्लेबाज इस समय ओमकार केणी और प्रणय केणी के ऊपर दावेदार है। ओमकार केणी बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी है, एक बार मैंने सीपीएल में उनको देखा था, ऐसा लग रहा था कि ये खिलाड़ी चिंचपाड़ा क्रिकेट टीम का भविष्य है, इस प्रकार की गेंदबाजी। ये देखिए एक और शानदार गेंद के साथ समापन किया। क्या फॉलो थ्रू इस गेंदबाज का, हाँ एक्शन है उनका, टोटल रुका हुआ है अभी भी 43 रनों के ऊपर। इक्वेशन हमें बता रहे 6 गेंदें और 23 रनों की आवश्यकता है। शॉर्ट मीटिंग अवॉइड करने, डीजे आपको एक सॉन्ग ठोकने के लिए जरूर मौका है।
काफ़ी दावमदार रहेगी पार्टनरशिप तो बहुत अच्छी पनपी विकेट जो कि एक बैटिंग सरफेस अक्सर कही जाती है मानी जाती है, क्या इस प्रकार का पलटवार कर पाएंगे चिंचपाड़ा क्रिकेट टीम के खिलाड़ी? डॉट गेंद के साथ इस गेंद को खत्म किया गेंदबाज रोहन पाटिल में तेज तर्राक गेंदबाजी का मुजाहरा यहाँ पर बिल्कुल नेवे क्रिकेट टीम की ओर से प्रभावित किया है। उनकी गेंदबाजी ने आज के पूरे दिन में सचिन मोरे, सुशांत गायकर और उमेश पाटिल और रोहन पाटिल बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। क्या बेहतरीन गेंदबाजी! क्वार्टर फाइनल का ये मुकाबला है और बिल्कुल इस मुकाबले में जीत एज जरूर लगे, उतनी अच्छे बैकअप वहाँ पे मात्र सिंगल रन आएगी। इक्वेशन 3 गेंदे 21 रनों के। अब मुकाबला लगभग हाथ से छिटकता हुआ चिंचपाड़ा क्रिकेट टीम के। वजह एक ही है, काफ़ी कसी हुई सदी हुई गेंदबाजी की, किसी प्रकार से बल्लेबाजों को हावी नहीं होने दिया। और जिस प्रकार से रेगुलर इंटरवल में 2 ओवर में 6 विकेट जहां चिंचपाड़ा क्रिकेट टीम ने गंवाई, वहां से उनके वापसी के सारे रास्ते खत्म हुए थे। और लेग बिपो विकेट के रूप में एक और विकेट का पतन, कुल मिला के मुझे योगेश बताएंगे 7 विकेटों का पतन हो चुका है इस क्वार्टर फायनल के मुकाबले में। आदरणीय विजेंद्र केणी साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. विजेंद्र दादा केणी, आपणही या व्यासपीठावर यावं. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. बिल्कुल तमाम सारे गणमान्य अतिथियों का हम तहे दिल से यहाँ पे ज़रूर स्वागत करेंगे, लेकिन किस प्रकार से रविंद्र इस मुकाबले में करवट लिया है नेवे क्रिकेट टीम ने, क्या ज़बरदस्त पलटवार किया है। पहली ओवर में 18 रन खाए थे, 13.20 की औसत थी, लेकिन अपनी हुनर का, अपनी काबिलियत का, अपनी गेंदबाजी में एक्यूरेसी का उन्होंने परिचय दिया। और जिस एक्यूरेसी को उन्होंने पहली ओवर की चौथी गेंद से पाया था, उस एक्यूरेसी को उन्होंने बिल्कुल भी भुलाया नहीं है। उसी एक्यूरेसी के साथ अटेम्प्ट क्या गेंदें रिलीज किए उन्होंने, काबिल तारीफ। जितनी तारीफ की जाए उतनी कम। 1 गेंद 21 लगभग सेमीफाइनल के लिए क्वालिफाई होती हुई यहाँ पर जीतू 11 जय हनुमान क्रिकेट क्लब नेवे काफ़ी शानदार तरीके से सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा द्वारा आयोजित स्वर्गीय अनंता शेठ केणी